महाराष्ट्र में एक जैन संत के बयान पर सियासी बवाल खड़ा हो गया है। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की मौजूदगी में जैन मुनि आचार्य नयन पद्मसागर ने मराठा साम्राज्य की महान हस्ती ताराबाई को जैन धर्म की रानी बताया। बयान के बाद इतिहास और आस्था को लेकर एक नई चर्चा शुरू हो गई। ताराबाई, जिन्हें मराठा साम्राज्य की एक वीर और कुशल शासक के रूप में जाना जाता है, उनके धार्मिक संबंधों को लेकर इस तरह का दावा कई सवाल खड़े कर रहा है। बता दें कि महारानी ताराबाई छत्रपति शिवाजी महाराज की बहू थी और उन्होंने 18वीं सदी की शुरुआत में मुगलों के खिलाफ मराठा प्रतिरोध का नेतृत्व किया था। मुंबई में एक सार्वजनिक समारोह में बोलते हुए आचार्य ने दावा किया कि मराठी के मूल शब्द और इसका व्याकरण प्राकृतिक भाषा और जैन साहित्य से लिए गए हैं। उन्होंने आगे दावा किया कि जैन विद्वानों ने मराठी को समृद्ध किया है। इस समारोह में एकनाथ शिंदे और भाजपा मुंबई प्रमुख अमित साटम भी मौजूद थे। शिवसेना यूबीटी के सांसद संजय राउत ने इस टिप्पणी पर तीखी प्रतिक्रिया देते हुए इसे मराठा इतिहास का अपमान बताया। उन्होंने इसको मराठा इतिहास का अपमान करार देते हुए कहा कि ताराबाई का धर्म बदलने की कोशिश हो रही है। वहीं इस दौरान संजय राउत ने और क्या कुछ कहा, आइए आपको सुनाते हैं। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे स्वतःला मराठी किंवा मराठा समजतात, त्यांच्या उपस्थितीत महाराणी ताराबाई यांचा वंश आणि कुळ बदलण्याचा प्रयत्न झाला आणि राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्याच्यावर साधा निषेध केला नाही। महाराणी ताराबाई, ताराराणी या जैन असल्याचा साक्षात्कार काही जैन मुनींना झाला। त्यांना असं का वाटलं मला माहीत नाही, कारण त्यांच्याकडे बहुतेक काही शूर पुरुष वगैरे किंवा शूर वीरांगना नसल्यामुळे त्यांना असं वाटलं असेल। महाराणी ताराराणी या छत्रपती शिवाजी महाराज यांचे धाकटे पुत्र राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराराणी ह्या हंबीरराव मोहित्यांच्या कन्या, सरसेनापती हंबीरराव मोहिते। हंबीरराव मोहिते हे शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते, त्यांची ही कन्या। आणि या ताराराणीनं औरंगजेबाशी प्रचंड मोठी झुंज दिली। म्हणजे हंबीरराव मोहिते जैन होते का काय? हिंदू मराठा कुळात ताराराणीचा जन्म झाला आणि त्या शास्त्र धर्माला जागून त्यांनी हातात तलवार घेतली आपल्या राज्यासाठी आणि धर्मासाठी। पण आता संपूर्ण महाराष्ट्राचं एक प्रकारे वेगळ्या पद्धतीनं धर्मांतर करण्याचा प्रयत्न फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवारांच्या राजवटीत सुरू झालेला दिसतो। धर्मांतर विरोधी कायदा आणलेला ना आपण महाराष्ट्रात। म्हणजे ते मुलाम आहे, तुम्हाला धर्मांतर करता येणार नाही। तुम्ही आमच्या ताराराणीचं जबरदस्तीने धर्मांतर करताय, याच्यावर ॲक्शन व्हायला पाहिजे मुख्यमंत्र्याकडून, डेप्युटी सीएम कडून। तुम्ही आमच्या हंबीरराव मोहितेच्या कन्येचं, सरसेनापती हंबीरराव मोहित्यांच्या कन्येचं, ताराराणीचं, छत्रपती राजारामाच्या पत्नीचं, झुंजार वीरांगना ताराराणीचं धर्मांतर करण्याचा अशा प्रकारे अधिकार तुम्हाला कोणी दिला? याच्या मागे काय षडयंत्र आहे? तुम्ही मुंबई आणि पुण्यासारखी शहरं जैन संस्कृतीच्या अंमलाखाली आणलेली आहेत। सर्वत्र जैन फूड, जैन अमुक, आता जैन हवा, जैन पाणी, जैन माती हे होऊ शकतं या महाराष्ट्रामध्ये। पण तुम्ही आमचे राजे महाराजे, सेनापती, महाराणी यांनाही तुम्ही परस्पर जैन ठरवायला लागलात, म्हणजे तुमची ही विचारधारा आणि विकृती कोणत्या थराला गेलेली आहे?
कुठे गेले आता सगळ्या त्या मराठा संघटना? कुठे गेले ते मराठा अस्मितेचे आमचे सगळे सहकारी? तारा राणेविषयी जर अशा प्रकारची वक्तव्य धर्मांतर दाखवणारी होत असतील तर नुसता निषेध करून चालणार नाही. सगळ्यात आधी निषेध हा एकनाथ शिंदे यांचा व्हायला पाहिजे. ते तिकडे उपस्थित होते आणि त्यांनी तिथे साधा बरो काढला नाही. कदाचित त्यांना तारा राणी माहीत नसावा. त्यांनी ताराबेन ऐकला असेल. त्यांनी कदाचित ताराबेन ऐकला असेल. पण त्या तारा राणी आहेत महाराणी. शिंदेजी त्या महाराणी तारा राणी आहेत, लक्षात घ्या. हंबीरराव मोहित्यांची कन्या आहे ती. शूर हंबीरराव मोहिते आणि शूरवीर आणि राष्ट्र संरक्षक हे फक्त महाराष्ट्राच्या मातीतच जन्माला आले आणि ती सगळे अस्सल मराठी माणसं आणि मराठी वीरांगना.